तर दादा आज हिंद केसरीचं नामांकित असं वडकीचं मैदान झालं आणि आज त्यात आपल्या रायफलने 1 नंबरचा किताब मिळवला आहे, काय सांगाल? चांगली जोडी पळालेली आहे. आमची इच्छा होती मथुर संघ पळायची, आज ती इच्छा पूर्ण झाली आमची. कसं वाटतंय आज आजचा आनंद काय आहे? हिंद केसरीचा किताब मिळाला आपल्याला. 2 वर्ष झालं आम्ही म्हणून इच्छा होती की मथुरची रायफलची गाडी पळावी. 2 वर्ष इच्छा होती, आज इच्छा आमची पूर्ण केली मथुर रायफल. आज बाळू ड्रायव्हरचा पण यात मोलाचा वाटा दिसतोय, कारण जोडी जोरात पळवली त्याने, काय सांगाल बाळू ड्रायव्हर? रायफल बाळू ड्रायव्हरचं नियोजन करते ती गाडी पण बाळू ड्रायव्हर सांगते मांडव्याची. बरं, गटाला सेमीला कशी पळाली गाडी? काय चांगली पळाली गाडी. आज दोन्ही पब्लिकची भितडच नावानं संबोधली जातात आणि जोडी पण पळाली आणि मेन म्हणजे हिंद केसरीचा किताब पण मिळवला. काय सांगाल, म्हणजे काय आनंद काय आहे तुमचा? लय दिवसात एका जात्याला गाडी आली आणि चांगली पळाली. आता नंबर केला खाली ज्यावेळेस गाडी चालली होती सगळी भरपूर जण म्हणत होती हीच गाडी 1 नंबर करणार 1 नंबर करणार, आणि बैलांना तुमच्या करून दाखवलं. आता डबल हिंद केसरी झालाय रायफल, काय आनंद आहे? आज एवढा मोठा हिंद केसरी मैदान त्यानं गाजवलंय, काय सांगाल? इच्छा सगळ्या पूर्ण केल्या. नक्कीच. मथुर विषयी काय सांगाल, कशा प्रकारची जोडी पळाली? मथुर तर काय त्याचा विषय एवढं कमीच आहे. मथुरच आहे, मुंबईचा किंग आहे. कसं वाटतं म्हणजे आज नियोजन कसं झालं होतं? काय नाही, तीन दिवसापूर्वीच पायरा झालेला आहे. पिंटू शेटने केलं होतं कॉकटेलचं, मला काय नाही पिंटू शेट. पण एखाद्या नामांकित मैदानात येणं आणि हिंद केसरीचा इतर मैदान असतात, पण हिंद केसरीचा किताब रायफलला लागला आहे, काय आनंद, म्हणजे आनंद काय सांगाल? जरा नियोजन लेट झालं पण आपलं चांगलं झालं. आज काय वाटलं होतं मैदानात आल्याला? म्हणजे काय वाटलं होतं, म्हणजे आज ही जोडी कॉन्फिडन्स होता गाडी राहील म्हणून आम्हाला वाटत होतं. नक्कीच. पिंटू शेट पण म्हटले होते की ज्यावेळेस ही दोघं एकत्र येतील कायम गुलावलंच राहणार आणि गाडी 1 नंबरच करून गाडीने 1 नंबर केला. एवढा विश्वास आपल्या बैलावर बैलानं तुम्हाला करून दाखवलंय, काय अभिमान? 1000 फुटाचा ट्रॅक होता ना, बैलाला जरा खाली थोडं कमी स्पीड आहे पण पुढं भरपूर स्पीड आहे. 2-3 दिवसापासून सोशल मीडियावरती भरपूर चर्चा चालू होती, रायफल आणि मथुर एकत्र आली तर हा नंबरच होणार. एवढा लोकांच्यात पण विश्वास झालाय, काय सांगाल याच्याविषयी? असं वाटत होतं जेव्हा पायरा झाला तेव्हाच आम्हाला पण वाटलेलं की 1 नंबर करणार आहे गाडी. आणि कसं तुम्ही एकदम म्हणजे असं रात्री आलाय तुम्ही, म्हणजे रात्री सकाळी आलाय का, आणि त्याचं तुम्हाला फळ पण रायफलनं दिलंय, नाराज केलं नाही, ही एक गोष्ट आहे. कारण आता थंडीचे दिवस चालू आहेत आणि आज मी सकाळी आलाय पण तुम्हाला बघितलं होतं की तुम्ही थंडी शेकोटी केली होती, पण रायफलनं तुम्हाला त्या बाबतीत पण नाराज केलं नाही. आज आमच्या बैलानं कधीच बाहेर असं जास्त लांब आल्यावर कधीच नाराज नाही केला आतापर्यंत. नक्कीच. काय आज म्हणजे एक शब्दात आनंद काय व्यक्त करायला आजचा? काय त्यानं हिंद केसरी मैदानाचा किताब मिळाला एवढंच. नक्कीच. तर मित्रांनो बघू शकता आज रायफल आणि मथुर हिंद केसरीच्या किताबाचे प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले आहेत. तुम्हाला भविष्यासाठी शुभेच्छा आणि येणाऱ्या पुसेगावच्या मैदानासाठी कसं काय नियोजन? काय पुन्हा एकदा ही गाडी आपल्याला पळताना अजून काय पुढचं नियोजन नाही केलेलं? नक्कीच. पुसेगाव. नक्कीच, तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. तर मित्रांनो आज हिंद केसरी किताबाचा मानकरी बाळू ड्रायव्हर मांडवेकर ठरला आहे. काय सांगशील बाळू, काय सांगशील, काय आज आनंद काय? आनंद भरपूर आहे, कारण ह्या मैदानात राहायचं आपले बरेच दिवसापासून स्वप्न होते. नक्की आज सत्यात होतं. आज तुझं नियोजन परफेक्ट झालं, कारण दोन्ही बैल तुझ्या बरोबर दोन्ही हातात लागले होते आणि कशी पाहिली, काय सांगशील तू? आज दोन्ही बैल चांगलीच पाहिली, कोण कोणाला कमी नव्हती, दोघं एकामेकाला चल म्हणत होते, त्यामुळे गाडी लई पाहिली. आजचा आनंद काय असणार आहे घरी गेल्यावर, कारण हिंद केसरी किताब मिळाला, काय सांगशील? सगळी खुश आहेत. मागाशी फोन आलेला, गाडी सेमी काढला त्यावेळेस. नक्कीच. राहुलबाईंनी काय सांगितलं, म्हणजे आज भेट झाली असेल काय? आज सकाळी त्यांनी सांगितलेलं गाडी हाणताना बैला जरा टेक्निक त्यांचं पण काम आहे, मालक आहेत मी त्यांनी सांगितलं. परत आता जरा वेळाने घाई होईल. आज हिंद केसरी किताबाचा फायनल होता, त्यावेळी डोक्यात काय विचार चालू होता ज्यावेळी गाडी पळवत होता, त्यावेळी काय विचार होता एकदम असा? सेमी काढला त्यावेळी एक मेंटॅलिटी झालेली, गाडी आज 1 नंबर करणार आहे. नक्कीच. आणि तो आज मान मिळवला आहेस आणि रायफलचं तुझ्या हातात फिट बसलेला आहे आणि आज मथुरला पण तू पळवला आहे. मग भविष्यात ही गाडी पळवताना पुन्हा दिसणार का? भविष्यात ही गाडी पुन्हा एकदा 100% पळणार. नक्कीच. आणि काय आज काय म्हणजे गटाला, सेमीला आणि फायनलला कसं पळ वाटला? काय गाडी गटाला पाहिली त्यापेक्षा सीमीला पाहिली, आणि सीमीला पेक्षा आणखी फायनल 2 उड्या जास्त घातले. नक्कीच. आणि तू पुढं पण असंच हिंद केसरी किताब नक्कीच जिंकून देशील आणि आपल्या गावाचंच नाव रोशन करशील. तर आपण दोघं एकाच गावचे आहेत. तुला खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.